हॅलो गाईज, कशा तुम्ही बरे असाल? मी पण बरी आहे आणि आपलं कार्तिक यादगिरी यूट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे. आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेलेच आहेत. तर आता गाईज आपण नेक्स्ट ब्लॉग बनवत आहे मराठेवाड्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा. तर गाईज तुम्ही पण व्हिजिट करा आणि आम्ही पण व्हिजिट करते आणि त्याचं पूर्ण टूर देणार आहे तुम्हाला. तर पुढं भाग्यवंती बोलते ते शिवाजी महाराजची माहिती सगळं आम्ही तुम्हाला सांगू. तुम्ही पण त्या छत्रपती शिवाजी महाराजच्या मंदिरात व्हिजिट करा. फुल मस्ती आहे, मस्त आहे ते मंदिर. मराठी पाड्याला आहे. इथं वंजारी फाट्यावरनं तुम्हाला सगळं बस बीस सगळं भेटेल भिवंडीपासनं. तुम्ही करा. ओके, बाय. मराठेपाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ मागं तुम्हाला दिसतच आहे. तर काय तिथं आवाज खूप आहे बघा. तिथं बाहेर बघा गाईज. आता आपण आहे ना आतमध्ये जाताना बघू. चला. गाईज आता आम्ही वर चाललेलो आहे. गाईज बघू शकतात वर आल्यावर व्ह्यू कसा दिसतो. बघू शकता फुल गर्दी म्हणजे आपलं तुम्ही पार्किंगच बघितली असते तर तुम्ही आदरले असते. गर्दी गाईज तुम्ही बघू शकता. गाईज इथं बघू शकता तुम्ही किती गर्दी आणि गाड्या बघा तुम्ही किती लागल्या आहेत. अशी गर्दीमध्ये मस्त तुम्ही पण या विजिट करा याला. बघा गर्दी तुम्ही. गाईज फुल गर्दी इथं. तर गाईज आता आम्ही शिडी उतरून दर्शनाला चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या. गाईज आता आपण उभं राहताना भेटू गाईज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रकृती. गाईज इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची वस्तू म्हणजे ती तलवार ते असेल ना ते सगळं दाखवले. हातेरे दाखवले बघा. इथं शिवाजी काळाची तलवार म्हणजे सगळे शास्त्र आहेत. इथं पण आहे. गाईज आता हे बघा इथं तलवारी आहेत. हे बघा मागं पण बघितलं असेल तुम्ही. इथं पण आता तलवारी आहेत अख्खे. तर गाईज आता आपण पुढे भेटूया. इथं बघू शकतात. तर गाईज इथं होडी आहे. 9 जणांची स्थापना केली तेव्हाची. बघा गाईज इथं 9 दलाची स्थापना केली. इंग्लिश मध्ये 2 भाषेमध्ये दिले. एक साईडला मराठीमध्ये आणि एक साईडला इंग्लिश मध्ये. तर गाईज हे ना पावनखिंडचं आहे बघा. बाजीप्रभू देशपांडे हे आपले शिवराज
त्यांचे मावळे होते. ऍक्शन आहे. प्रोटेक्शनला ऍक्शन म्हणजे वाचवण्यासाठी चिलकत आहे. आणि गाईस हे बघा हे बघा हे बाजीप्रभू देशपांडे वापरायचे. चिलखत आहे गाईस. आणि हे भाले पण आहेत. भाले पण आहेत. भाले तर गाईस तुम्ही बघा पूर्ण मस्त गेले. आपल्याला माहिती पण भेटते शिवाजी महाराजवर, छत्रपती शिवाजी महाराजवर सगळं भेटते आपल्याला माहिती भीती. तर गाईज आता लाईन इथे तुम्ही बघा किती गर्दी आहे गाईज. मंदिर बघू शकता तुम्ही. मंदिर बघा तुम्ही मस्त झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा फडकतो. बघा आता किती इथं पाठी पण फुल गर्दी आहे. गाईज आता मला बोलायला दिलं काय बोलू काय समजत नाही, पण बघण्यामध्ये गाईज एकदम वाईब एकदम आहे ना. म्हणजे असं वाटतंय कधी आज मूर्ती दिसतोय आम्हाला. पहिल्यांदा मी आलोय आणि गर्दी तर फुलच आहे का. आणि ती आहे ना समोरची काय ती VIP एंट्री आहे. आपल्या सारख्यांसाठी नाही, आपण मिडल क्लास साठी नाही, ती VIP लोकांसाठी आहे. आणि गर्दी बघा तिथं. आम्ही आता पुढे जाऊन तुम्हाला डायरेक्ट मूर्ती दाखवतो. झाले जाता
सुरत छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महाराज. हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की. तर गाईज आता आम्ही पोहोचत आलो आणि गर्ल्स लाईन वेगळी आहे आणि बॉईज लाईन वेगळी आहे आणि खिडकीतून थोडी थोडी मूर्ती पण दिसत होती आम्हाला. जय. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे, बघू शकता तुम्ही गाईज आता आम्ही आलेलो आहे. पुढे जाऊ नका बाई, चला ताई काही पुढे जा. चला चला चला. तर गाईज आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे. शिवाजी महाराज की जय हो. गाईज तुळजाभवानी मातेचं आम्ही दर्शन घेतोय. गाईज आमचं इथं दर्शन झालेलं आहे मंदिरात आणि आम्हाला इथं बाहेर आहे ना म्हणजे बाहेर दारू नाही म्हणजे गावाकडनं आलेले असं ते आपण त्यांच्याशी बोलू. काय तुम्हाला कसं वाटलं मंदिर? बेस्ट वाटले चांगलं. कसं वाटलं? कुठून आले? आम्ही लातूराहून आलो. लातूराहून आमचं गाव आहे लखनगाव, तालुका आहे औसा. छान आहे ना? तुम्हाला कसं वाटलं म्हणजे याला त्रास झाला? नाही त्रास नाही काही नाही, मस्त वाटलं. मस्त आहे ना? हो हो. तुम्हाला कसं वाटलं म्हणजे? चांगलं वाटलं. छान आहे. तुम्हाला मस्त वाटलं. यांना पण चांगलं वाटलं, आनंद झाला. यांना पण खूप आवडलं मंदिर आणि तुम्ही पण व्हिजिट करा या मंदिरला. आणि आता पुढं दर्शन होतो. तर गाईज आता मंदिर पण खूप भारी आहे. आपल्याला म्हणजे बाहेर लातूर माणसं येतात म्हणजे काय बोलू नाही शकत. आपण पण दोन शब्द बोलू नाही शकत. हा ना, म्हणजे त्यांनी दोन शब्द आपल्या समोर बोललेले आहेत. तर गाई आता वाक्यवंती बोलते. तर गाईज मला पण खूप आनंद झाला हे मंदिर बघून. आणि आम्ही पण याला विजिट करा. जवळच आमचा म्हणजे भिवंडीमध्ये, आम्ही पण भिवंडी तालुक्यातलेच आहे आणि आमच्या जवळच आहे म्हणजे. आणि हे तर गावावर आलेलं आमच्या लांबून. तुम्ही पण यावे. तर गाईज पुढे आपण भेटूया. तर गाईज असंच विजिट करा तुम्ही पण या मंदिरला. तर आम्ही पुढे तुम्हाला भेटतो. बाय. तर गाईज आमचं आता आतमध्ये दर्शन झालं मंदिरातनं पण आम्ही बाहेर आले. अंधार बघा किती, आम्ही एकदम खेडे गावात आहे.
गाईज चेंज बाई ही पागलबंदी चालू झाली. तर गाईज आता आम्ही ब्लॉग एंड करत आहे इथंच. आणि गाईज तो काय पण बोलते. गाईज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गाईज तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि 200 सबस्क्रायबर करायचं आपलं टार्गेट आहे. हा का गाईज टार्गेट कम्प्लीट करायचं आपल्याला. आणि आम्ही काय बोलताना काय चुकलं असेल तर आम्हाला सॉरी आधीच, कारण की इथं गोंगाट पण होता आणि काय बोलायला समजत पण होता. तर गाईज 1 2 3 बाय. आता इथं आपला ब्लॉग एंड होत आहे. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा. आणि मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि कसं तुम्ही पण जाऊन बघा त्या मंदिरला, विजिट करा. तर गाइस तिथं जाऊन आम्हाला लय मजा आली. ऐसा मन कर रहा है दिल गार्डन हो रहा है. अशी मजा आली की आम्ही पण ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकतात. म्हणजे खूप मजा आली आहे. कुठून आले ते बघायला ते माहितीये ना, आपण म्हणजे विचारलेलं लातूरवरनं पण आलते. आणि गाईज तुम्ही आहे ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिले. तर गाइस आमचे 500 100 1000 करा तुम्ही प्लीज. काय बोलते जाऊ दे, इग्नोर करा. तर गाईज असंच आपला ब्लॉग एंड होतंय. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही लय कंटाळले. तर गाइस 1000 पूर्ण योगा चालू झाला. तर गाईज इथंच आपला ब्लॉग एंड होतंय. ओके गाईज बाय.